पुणे शहरातील हडपसर तसेच पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी फुगेवाडी परिसरात विषारी दारू पिल्याने 13हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। पिंपरी चिंचवड पोलिसांनी या प्रकरणी काही आरोपींना ताब्यात घेतलं असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचंही सांगण्यात येत आहे। पुण्यात विषारी दारू न घेतलेले बळी म्हणजे हत्याच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात कठोर कारवाईचे दिले आदेश। सक्षम परिसंस्था जागतिक भागीदारी आणि भविष्यवेधी विकासाच्या सामायिक दृष्टिकोनाच्या बळावर कृत्रिम बुद्धिमत्ता AI नवोपक्रम आणि स्टार्टअपसाठी जागतिक केंद्र म्हणून आपण वेगाने पुढे जात आहोत, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात केलं। शेतकऱ्यांच्या कामाला आता थेट योग्य दाब, सरकारच्या निर्णयामुळे नाफेड आणि NCCF कडून कांदा खरेदी आता थेट शेतकऱ्यांकडून होणार। मध्यस्थांचा नफा कमी होऊन आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार अधिक फायदा, अशी माहिती समोर येत आहे। गोदावरी खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयांची झालेली फेरफेक म्हणजे निव्वळ तुघलकी कारभार। सरकारने हे नकाशे नक्की कोणत्या शतकातले पाहून निर्णय घेतलेत? मराठवाड्याला मनस्ताप देणारा हा निर्णय त्वरित मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन करणार, अंबादास दानवे यांचा थेट इशारा। पुण्यात विषारी दारूमुळे लोकांचा बळी गेलाय, त्यांची कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत। सरकारला विचारायचं आहे, पुण्यातले पोलीस आणि एक्साइज डिपार्टमेंटचे अधिकारी तिथे फक्त पैसे खाण्यासाठी आणि हप्ते गोळा करण्यासाठी बसलेत का? विजय वडेट्टीवार यांचा संतप्त सवाल। पुण्यातले विषारी दारूकांड हे गृह खात्याला लागलेले आणखी एक लांछन आहे, पण सरकारला याचे गांभीर्य वाटत नाही। मात्र याला जबाबदार कोण? विषारी दारू विकणारे आणि पिऊन मेलेले हिंदूच आहेत। खासदार संजय राऊत यांची घणाघाती टीका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दरवेळी आम्ही पाळमुळं खणून काढू, कोणालाही सोडलं जाणार नाही, ही बोलून बोलून बोथट आणि गुळगुळीत झालेली भाषा थांबणार तरी कधी? सुषमा अंधारे यांचा सवाल। विधान परिषद निवडणुकीमध्ये आपलं अस्तित्व संपलं आहे हे संजय राऊतांनी मान्य केलं, त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन। तर संजय राऊतांनी भविष्यवाणी करू नये, नवनाथ बन यांची घणाघाती टीका। नीट पेपर फुटी प्रकरण एवढं गंभीर आहे की देशाच्या पंतप्रधानांना आणि संरक्षण मंत्र्यांना त्याची दखल घ्यावी लागली। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी फक्त माफी न मागता राजीनामा दिला पाहिजे, आमदार रोहित पवार यांची मागणी।